देर हॅव बीन वेडिंग्स जिथे व्हेरी ऑनेस्टली अजूनही मुलीकडची बाजू ही म्हणजे त्यांनी सगळं केलं पाहिजे वगैरे असं आहे थोडं कल्चर आपल्याकडे, आणि मुलाकडचं म्हणजे सुपिरियर काहीतरी ही मेंटॅलिटी आहे, ज्याचा मुलगी बाई म्हणून किंवा आमच्या टीम मधल्या मुलांना खूप त्रास होतो हे बघून की हे काय म्हणजे इक्वल पे करतात किंवा म्हणजे एव्हरीबडी इज अ पार्ट ऑफ दॅट वेडिंग आणि ते तिचंही वेडिंग आहे. सो खूप त्रास होतो या गोष्टींचा. पण मग अशा वेळी थोडंसं ते सांभाळून घेणं आणि मेकिंग शुअर की एव्हरीबडी इज कम्फर्टेबल. आता बऱ्याचदा मुलीचे आई वडील थोडं वेंट आउट करतात आमच्याकडे, बरोबर आहे, पण मग आम्ही पण आमच्या साईडने असा थोडा प्रयत्न करतो की त्यांनाही स्पेशल ट्रीटमेंट मिळेल. म्हणजे ते खूप नकळत करायला लागतात गोष्टी, खूप सटली करायला लागतात, कारण ऑनेस्टली आपण त्यांची मेंटॅलिटी त्या 6 दिवसात चॅलेंज नाही करू शकत किंवा त्यांना बदलवू नाही शकत. जर माझ्याकडे तेवढा वेळ असेल 1 वर्षाचा 6 महिन्याचा, तर हळूहळू मी त्यांना हे करते की नाही असं नाही, त्यांनाही हे पाहिजे, त्यांनाही. पण माझ्या परीने मी हा प्रयत्न करते की सगळेजण खुश राहतील, कोणालाही तिथे डिस्कम्फर्ट किंवा ह्युमिलिएटिंग वागणूक मिळणार नाही. बरोबर. सो बऱ्यापैकी त्यात होतं ते मॅनेज. म्हणजे